नायगाव तालुक्याच्या कुंटूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात स्थिरावलेल्या 36 माजी विद्यार्थ्यांचा तब्बल 16 वर्षानंतर दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी स्नेह मेळावा संपन्न झाला। सदरील सोहळा हा जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानात संपन्न झाला। दरम्यान यावेळी सकाळी 10 वाजता सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर शाळेच्या वतीने स्वागत गीत गाऊन त्या सर्वांचे स्वागत करण्यात आले। तसेच यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी तत्कालीन परिस्थितीमधील काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला। श्री CR कुलकर्णी व माजी विद्यार्थी श्री तिरुपती कल्लाळे, श्री दत्ता होळकर, श्री हनुमंत आडकिने, श्री गंगाधर इळतगाळे, श्री संदीप परडे, श्री निशिकांत कुलकर्णी यांच्या पुढाकारातून हा सोहळा संपन्न झाला। सदरील आनंदमय सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री बावणे यांनी केले तर CR कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले। अशा प्रकारे अत्यंत खेळीमेळीच्या व आनंदमय वातावरणात स्नेह भोजनानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। DBA न्यूज मराठी चॅनल साठी बालाजी हनुमंते, जिल्हा प्रतिनिधी नांदेड। सुरुवात करत होतो त्यावेळेस गोटे सर मराठीचे प्राध्यापक आम्हाला उन्हाळी क्लासेसमध्ये व्याकरण शिकवायचे। त्यावेळेस त्यांनी शिकवलेले व्याकरण आजही आमच्या अजून लक्षात आहे। ते व्याकरणाचा अलंकार शिकवत होते गोटे सर। अलंकाराचे 2 प्रकार, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार। त्यापैकी शब्द अलंकार तुम्हाला मी सांगतो। शब्द अलंकार हा श्लोक शब्द अलंकार तुम्हाला सांगतो। एकच शब्द वाक्यात 2 किंवा अधिक अर्थाने वापरला जात असेल तर तिथे श्लोक अलंकार होतो। याचे उदाहरण सांगतो। हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, म्हणजे जीवन म्हणजे जीवनाचा अर्थ पाणी देतो किंवा जीवन म्हणजे जीवनाचा जगण्याचा उद्देश देतो। हे गोटे सरांच्या बद्दल मला सांगायचं होतं। त्यानंतर शांतरे सरांनी जे उन्हाळी क्लासेस मध्ये आम्हाला गणिताचं मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन मी आजपर्यंत विसरलेलो नाही।